नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मध्ये विद्यार्थी गायब, कर्मचारीही फरार, आमदार भोंगळे संतापले। हा कारभार आहे की तमाशा? नमस्कार, एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। कोरपणा इटी मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे। कोरपणा चंद्रपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच इटी मध्ये मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे। एप्रिल रोजी आमदार देवराव भोंगळे यांनी अचानक भेट दिली असता धक्कादायक वास्तव उघड झाले। संस्थेत एकही विद्यार्थी उपस्थित नव्हता, तर प्राचार्यांसह अनेक कर्मचारी गैरहजर होते। एकूण 16 कर्मचाऱ्यांपैकी फक्त 4 कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळले। इतकंच नव्हे तर विजिट रजिस्टर आणि मूवमेंट रजिस्टरही उपलब्ध नव्हते। या प्रकारामुळे आमदार भोंगळे संतापले असून त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। कोरपणा तालुक्यातील ही एकमेव इटई असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अशा कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार का, असा प्रश्न निर्माण झालाय। तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। एन मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विश्वनाथ झाडे, चंद्रपूर। आज कोरपणा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला या ठिकाणी भेट दिली आणि भेटीमध्ये या ठिकाणची जी परिस्थिती पाहिली ती फारच विदारक आहे। 5 ट्रेड आहे, 103 मुलांची ॲडमिशन आहे। सकाळी 7:30ला ITI सुरू होते, पण दुर्दैवाने या ठिकाणी एकही मुलगा नाही। या ठिकाणी हॉस्टेल आहे, हॉस्टेलमध्ये मुलांचे ॲडमिशन आहे, पण हॉस्टेलमध्ये सुद्धा मुलगा नाही। या ठिकाणचे जे शिक्षक आहे ते अनुपस्थित आहे, प्राचार्याचा पत्ता नाही आणि अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणच्या ITIचा कारभार सुरू आहे। निश्चितच हे चित्र काही चांगलं नाही। शासन विद्यार्थ्यांसाठी लोकाभिमुख सरकारच्या माध्यमातून ते चांगले पोरं शिकले पाहिजे, त्यांना स्किल आलं पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी शासन सेवा देते। पण दुर्दैवाने मात्र या ठिकाणचे जे कर्मचारी आहे त्यांनी मात्र या शासनाच्या उदात्त हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न या ठिकाणचे कर्मचारी करत आहेत। दुर्दैवाने 11 या ठिकाणी कर्मचारी आहेत, 2000 आहे, 5 कंत्राटी आहे, 1000 आहे, 1 CSB आहे। म्हणजे या ठिकाणचे कर्मचारी अधिकारीसुद्धा या ठिकाणी हजर नाही आणि खोटी माहिती देतात की पोरं आले नाही आणि हॉस्टेलमध्ये मुलं आम्ही जाऊन पाहिलं, हॉस्टेलला लॉक आहे। त्या ठिकाणची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि या संदर्भात मी राज्याचे जे डायरेक्टर आहे सूर्यवंशी साहेब त्यांच्यासोबत बोललो आणि हे आम्ही खपवून घेणार नाही, कारण की शासन कर्मचाऱ्यांना पगार देते, पण अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार केलं पाहिजे, पण ते कर्तव्य पार पाडत नाही। आणि म्हणून आमचा कोरपणा तालुका हा तालुका एक तर शेवटचा तालुका आहे। या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान मिळालं पाहिजे, त्यांनी ते स्किलमध्ये त्यांना ते स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी हुशार झाले पाहिजे। पण दुर्दैवाने या ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी मात्र या आमच्या हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे। अत्यंत चुकीचा आहे आणि या संदर्भात शासन निश्चितच नोंद घेईल।